नमस्कार. झाडांना पाणी घालणं ही किती साधी, अगदी रोजची गोष्ट आहे, नाही का? पण जरा विचार करा, जर हीच साधी क्रिया एका खोल आध्यात्मिक साधनेत बदलली तर? हो, हे शक्य आहे, फक्त काही मंत्रांच्या साथीनं. चला, आज आपण हाच रंजक प्रवास एकत्र सुरू करूया. मग पहिला प्रश्न हाच पडतो की झाडांना पाणी घालण्यासारखी रोजची साधी गोष्ट ती आध्यात्मिक कशी काय असू शकते. खरंय, आपण अनेकदा ही कामं अगदी नकळत सवयीने एका यंत्रासारखी करतो. पण येथेच ना एक खूप सुंदर संधी दडलेली आहे. ती संधी म्हणजे आपल्या रोजच्या साध्या कामांना एका सजग विधीमध्ये बदलण्याची. म्हणजे बघा, जेव्हा आपण कोणत्याही कामात आपला हेतू आणि आपलं पूर्ण लक्ष देतो, तेव्हा ती क्रिया फक्त एक काम राहत नाही, ती अधिक अर्थपूर्ण बनते. चला तर मग सगळ्यात पहिल्या मंत्राकडे वळूया. हा मंत्र आहे परमात्म्याला समर्पित करण्याचा. ती दैवी शक्ती जी केवळ आपल्यातच नाही तर निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात वसलेली आहे. हा एक खूपच सोपा आणि तसा लोकप्रिय मंत्र आहे. ह्यामागची भावना खरंच खूप सुंदर आहे. आपण पाणी फक्त त्या रोपाला नाही घालत, तर त्या रोपात आणि सगळ्या सृष्टीत असलेल्या परमात्म्याला अर्पण करत आहोत. आणि तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा एक अतिशय शक्तिशाली आणि आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचा मंत्र आहे. त्याची साधेपणा हीच त्याची ताकद आहे आणि तो आपल्याला निसर्गाच्या त्या वैश्विक चेतनेशी जोडतो. आता आपण काही अधिक विशिष्ट मंत्रांकडे वळूया. हे मंत्र खास वनस्पती आणि निसर्गासाठी आहेत. यांच्यामुळे होतं काय की आपण आपला हेतू एका विशिष्ट रोपावर किंवा संपूर्ण वनस्पती सृष्टीवर केंद्रित करू शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला एक खूप विशेष स्थान आहे. ती केवळ एक रोप नाही, तर तिला देवीचं रूप मानलं जातं. आणि म्हणूनच तुळशीला पाणी घालताना काही खास मंत्र म्हटले जातात. त्यासाठी दोन छान पर्याय आहेत. एक अगदी सोपा, तुलस्यै नमः तुलस्यै नमः, आणि दुसरा गायत्री मंत्रावर आधारित, ओम तुलस्यै विद्महे विष्णुप्रियायै धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. दोन्हीही मंत्र तितकेच प्रभावी आहेत. आपण आपल्या सोयीने निवडू शकतो. बरं, पण तुळशी व्यतिरिक्त इतर झाडांना पाणी घालताना काय म्हणायचं? त्यासाठी एक सुंदर आणि सोपा सनातन मंत्र आहे. यामागची भावना ही आहे की प्रत्येक झाडात, प्रत्येक वृक्षात एक दैवी ऊर्जा असते. आणि तो मंत्र आहे ओम वृक्षाय नमः. किती सोपा आणि थेट आहे, नाही का? याचा सरळ अर्थ आहे वृक्षाला नमन. या छोट्याशा मंत्रातून आपण त्या झाडाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तर बघा, इथे आपल्याला दोन दृष्टिकोन दिसतात. एक म्हणजे तुळशीसारख्या विशिष्ट रोपावर लक्ष केंद्रित करणं आणि दुसरं म्हणजे सगळ्या वनस्पतींसाठी आदर व्यक्त करणं. यावरून हे कळतं की ही साधना किती लवचिक आहे. आपलं लक्ष आपण विशिष्ट किंवा व्यापक दोन्ही ठेवू शकतो. आतापर्यंत आपण कोणते मंत्र म्हणायचे हे पाहिलं, पण या मंत्रोच्चारामागे नक्की काय घडतं, यातून कोणती ऊर्जा निर्माण होते, चला जरा हेही समजून घेऊया. सूर्य आपल्या ऊर्जेचा मुख्य स्रोत, त्यामुळे सूर्यदेवतेला समर्पित मंत्र म्हणणं खूप शुभ मानलं जातं, विशेषतः सकाळी जेव्हा आपण सूर्याच्या दिशेने तोंड करून झाडांना पाणी घालतो. आणि तो मंत्र आहे ओम सूर्याय नमः. हा मंत्र म्हणताना विचार करा, आपण केवळ झाडालाच नाही तर त्या झाडाला जीवन देणाऱ्या सूर्यालाही नमन करत असतो. या मंत्राचे फायदेही मोठे रंजक आहेत. असं मानलं जातं की यामुळे आपल्यात उत्साह वाढतो, शरीरात एक नवी ऊर्जा येते आणि एकंदरीत जिवंतपणा जाणवतो. कारण सूर्याकडून आपल्याला केवळ प्रकाशच नाही तर एक सकारात्मक ऊर्जा देखील मिळत असते. आणि आता एक शेवटचा मंत्र, जो आजच्या काळात कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा एक निसर्ग संरक्षण मंत्र आहे. आपल्या पृथ्वी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि तिचे आभार मानण्याचा हा एक खूप सुंदर मार्ग आहे. तो मंत्र आहे ओम पृथ्वी मात्राय नमः. ह्या मंत्राने या विधीचा शेवट करणं म्हणजे आपण ज्या जमिनीवर उभे आहोत, जी आपलं पोषण करते, तिच्याप्रती आपला आदर व्यक्त करणं. तर मग या सगळ्या मंत्रांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? हे केवळ शब्द नाहीयेत. या साध्या सरावातून आपलं निसर्गाशी एक नवीन, अधिक अर्थपूर्ण आणि खूप खोल नातं तयार होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त झाडांना पाणी घालण्यापुरतं मर्यादित नाही. यातून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की आपली प्रत्येक छोटी मोठी कृती ही कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची एक संधी असू शकते. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात निसर्गात असलेल्या या देवत्वाचा सन्मान आणखी कोणकोणत्या मार्गांनी करू शकतो, यावर नक्की विचार करा.